उपवास कसा असला पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे 2016चं नोबेल मिळालं आहे जपानी सायंटिस्ट डॉक्टर ओशी नारो. ते मिळाले ऑटोफेजी या संशोधनाबद्दल. ओके, तुम्ही गुगल करा, युट्यूबवरती शोधा ऑटोफेजी म्हणजे काय. मी एक आर्टिकल पण लिहिलेलं ऑटोफेजीवरती. ऑटो म्हणजे सेल्फ, फेजी म्हणजे खाणे. आपल्या शरीरामध्ये अशी एक यंत्रणा आहे की ते आपल्या शरीरातलाच काही पार्ट खाते. काय खाते ते नको असलेल्या गोष्टी खाते. जे शरीराला त्रास देणाऱ्या गोष्टी ते खाऊन टाकते, इन्क्लुडिंग कॅन्सर सेल्स. ही ऑटोफेजी सिस्टीम जी आहे आपल्या शरीरातली, ही आपण जर खूप जास्त खात असू, प्रोसेस फूड खात असू, तर ती शांत झोपली राहते, संपावर जाते ती. आणि मग संपावर गेली, क्लिनिंग कॉर्पोरेशनचे लोक, सफाई कामगार, ही सगळीकडे गंदगी फैललेली असेल शहरात आणि मग डेंग्यू मलेरियासारखे अनेक आजार होतील. तसं आपल्या शरीरात अनेक गंदगी फैललेली राहते आणि मग खूप सारे आजार त्याच्यातनं तयार होतात. दे ऍक्ट ॲज अ टॉक्सिन्स. ओके, आता ही क्लीन करायची असेल, ही जर ऍक्टिव्हेट करायची असेल या सिस्टीमला, तर त्या ठिकाणी उपवासाचं महत्व आहे. आणि ही उपवासाने ऍक्टिव्हेट होते बाय फास्टिंग. यासाठी 2016चं नोबेल आहे, जे आपल्या देशात हजारो वर्षापूर्वी सगळ्या धर्मांनी आणि साधू संतांनी शोधून काढले. एवढंच की त्याचं कनेक्शन आपल्याला आता जरा हे कळलं तर कदाचित अनेकांचा विश्वास थोडा जास्त बसेल त्याला. या सगळ्या जगामध्ये प्रचंड प्रयोग चाललेले फास्टिंग बद्दल. हार्वर्ड मेडिकल स्कूल, जगातलं एक अत्युच्च दर्जाचं मेडिकल स्कूल ज्याला मानलं जाते, त्यांचा आता 2 वर्षापूर्वीचा रिसर्च पेपर आहे की किमोथेरपी घेणाऱ्या कॅन्सर पेशंटला 36 तासांचा उपवास जर दिला तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट जवळपास 0 होतात. ओके, मी जेसन फंगचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, तो जो अमेरिकन नेफ्रोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की आठवड्यातनं निदान 24 तासांचा उपवास, वॉटर फास्ट, नथिंग एल्स, काहीही दुसरं नाही. ओके, 36 तासाचा करता आला तर फारच चांगलं, 72 तासांचा करता आला तर आणखीनच उत्तम. त्यामुळे आठवड्यातला एक दिवस 24 तासांचा, महिन्यातला एक दिवस, एक उपवास 2-3 दिवसांचा, 36 ते 72 तासांचा. हळूहळू क्षमता वाढवत नाही, पॉसिबल आहे, सगळ्यांना करता येतात. आणि वर्षातनं एखाद्या वेळेस नवरात्री सारखे जसे असतात ना, त्यासाठी नवरात्री आली खरं, 9 दिवस उपवास. मुस्लिमांमध्ये रोजे त्यासाठी आले, सगळ्या धर्मांमध्ये आहेत ह्या. हे सगळं विज्ञानाला धरून केलेलं आहे, लक्षात घ्या. दुर्दैवाने आपण त्यातलं विज्ञान विसरलो आणि भलतीकडेच घेऊन चाललो हे सगळं, नको त्या गोष्टींकडे. हे करता आलं पाहिजे. सो इंटरमिटंट फास्टिंग सोपं आहे. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना असंच 6 तासाच्या वर कधी उपाशी राहिलो नव्हतो, पण मग वाचनामधून कळलं की अनेक लोक उपवास करतात. मग मी स्वतःला चॅलेंज केलं की व्हाय नॉट मी, आणि मग प्रयोग केला. आणि पहिल्यांदा जेव्हा माणूस करतो ना एखादी गोष्ट, तर खूप भीती असते मनात, समजा चक्कर आली तर कसं होईल. आणि सेकंड MBBSला होतो, क्लिनिक सुरू झाले होते, त्यामुळे जे काय पुस्तकांमध्ये वाचतो, पेशंटमध्ये पाहतो, ते सगळे लक्षणं स्वतःमध्ये दिसायला लागतात त्या काळात. त्यामुळे असं वाटलं, समजा जर उपवासी राहिलो आपण आणि ब्लड शुगर डाऊन झाली, ती एवढी डाऊन झाली 40-50 झाली, तर कोमात जाऊ. आणि समजा मेलो तर कोणाला समजणारही नाही कशाने मेला, तर प्रॉब्लेम ना. मग चला, खूप हिंमत केली आणि एक दिवस ठरवलं की संध्याकाळचं जेवण नाही करायचं फक्त. ते ठरवायला मला 2-4 महिने लागले. मग दुपारी, आता रात्री जेवायचं नाही तर दुपारचं दाबून जेवलं मेसमधलं, 2 टाइमचं 1 टाइमला. आणि मग सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू, रात्री हॉस्टेलमध्ये राहायचो तर अशा जवळ घेऊन ठेवल्या, डायरेक्ट टू माउथ डिस्टन्स. म्हणजे समजा कोमात जायला लागलो तर कळ फिरवायचं काम नाही पडलं पाहिजे, डायरेक्ट तोंडात. नको ती रिस्क कशाला घ्यायची बा. 2-3 तास जरा गेला, 2-3 हात तिकडे, पण म्हटलं आहे ना आपलं, डोंट वरी. शेवटी मग अशी परिस्थिती आली आणि सकाळी उठल्यावर लक्षात आलं, अरे जम गया 18 घंटे. मग जसं एक सायंटिस्ट प्रयोग करतो की नाही, तसे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केले. मग 24 तास, 36 तास, 48 तास, 72 तासांपर्यंत मी मेडिकल कॉलेजला असतानाच पोहोचलो. 3 वेळा मी केल्याचं मला आठवते ड्युरिंग माय MBBS ग्रॅज्युएशन पिरियड. आणि दॅट टू विदाऊट अफेक्टिंग माय डेली रुटीन, रोजचा अभ्यास आणि असं सगळं करून. पुढे मग असंच प्रसंग आला तर 120 तासांचा केला, त्याच्यानंतर 144चा, आणि लास्ट जो काय केला तो 168 तास, फक्त वॉटर फास्ट, फक्त पाणी. काय फार मोठी गोष्ट नाही आहे, फक्त मोठी तुम्हाला यासाठी सांगतो की माझ्यासारखे बहुतेक तुम्ही असणार.
की समजा जर असं झालं तर कसं होईल. आपलं सगळं असंच असते, समजा करून बघा काय होणार आहे, होऊन ठीक आहे नाही. लागलं तर आपल्याकडे आता 101 वगैरे सगळंच आहे, ॲम्ब्युलन्स पासून सगळ्याच गोष्टी आहे. अडचण आलीच तर असं काहीच होत नाही. पहिल्यांदा रक्त देताना एवढे लोक घाबरून देतात, नाही नाही झोप अर्धा तास उठू नको. दुसऱ्यांदा रक्त देताना तो लगेच 2 मिनिटात उठून क्रिकेट खेळायलाही जातो मैदानात. असं लक्षात काही फालतू आहे, काही अशी गरज नाही एवढं सगळं करायची. आणि हे पॉसिबल आहे. त्यामुळे फास्टिंग ॲज अ थेरपी इज व्हेरी मच अपकमिंग राईट नाउ. स्निग्ध पदार्थ आपल्याला तशी 20 ग्रॅमपेक्षा जास्त नको दिवसाला, महिन्याला 600 ग्रॅम. त्यामुळे तेलाचा वापर तसंही अर्ध्या लिटरपेक्षा जास्त नको महिन्याला, पर पर्सन पर मंथ. ओके. आज आपल्या घरात, तुमच्या घरात किती तेल आहे ते बघा जरा, गरजेपेक्षा खूप जास्त येते. 1 किलो वजन कमी करायचं असेल तर 8000 कॅलरीज खर्च करायला लागतात. आणि 8000 कॅलरीज खर्च करायच्या तर साधारणपणे 200 किलोमीटर चालावं लागतं 1 किलो वजन कमी करायसाठी. 30 ते 40 तास व्यायाम करावा लागतो. ओके. खूप लोक म्हणतात, माझ्याकडे लोक येतात, अक्सर बोले रोज 2 घंटा भर जिम जाता हूँ बोले घूमने के लिए, मगर अपने बॉडी की टेंडेंसी से बोले 2 साल से जा रहा मगर वजन कमीच नहीं होता. मग जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो तेव्हा लक्षात काय येते, हाँ भाई कितने घुमे 4 किलोमीटर, 4 किलोमीटर मध्ये साधारणपणे 200-250 कैलोरीज खर्च आ रहा है. फिर आने के बाद क्या किया, कुछ नहीं बोले बहुत भूख लगी थी तो 1 प्लेट उपमा पोहा कुछ तो भी खाया 150 कैलोरीज, और 1 कप चाय लिया बोले 60 कैलोरीज 210, और 4 बिस्किट खाया बोले 100 कैलोरीज, खर्चा किया 200, जमा किया 300. 2 साल से घूमने को जा रहा बोले वजन ही कम नहीं होता. चाहे जो भी करो अपनी बॉडी इच्छा बोले ऐसी. असं सगळं गोंधळ आहे आपल्या सगळ्यांचा. आमच्याकडे काही ठिकाणं आहेत फिरायला जायची जिथे खूप लोक येतात फिरायला, आणि तुमच्याकडेही असतील. आणि फिरून आले की थकतात बिचारे, आणि थकले की मग श्रम परिहार करायसाठी तिथे सकाळी सकाळीच ते आलू बोंडे काय काय, आमच्याकडे गिला वडा, सुका वडा, कचोरी, तुमच्याकडे असतीलच अशा, सिद्धार्थ गार्डनच्या बाहेरच असतील कदाचित गाड्या अशा सगळ्या, ठीक आहे नाही, इतर ठिकाणी पण आमच्याकडेही अशाच आहे. आणि लोक मस्त मग ते खाऊन पिऊन मग घरी येतात. जिथलं तिथे जेवढं जमा केलं, जेवढा खर्च केला तेवढं वापस, जमा खर्च बरोबर, लागलं तर थोडंसं कमाई करूनच यायचं. हा प्रॉब्लेम आहे. लोकांना असं वाटतं जिम मध्ये गेल्याने वजन कमी होतात, चुकीचा समज आहे. डाएट इज द मेजर पार्ट. 80% रोल डाएटचा आहे, 20-25% एक्सरसाइजचा आहे, मस्ट आहे, पण तो फार नाही. तुम्ही महिनाभर तासभर जर व्यायाम केला तर 1-2 किलो वजन कमी होतात. इकडे डाएटरी मॉडिफिकेशन केली तर पहिल्या आठवड्यात 2 ते 5 किलो वजन कमी होतं. दॅट टू इन्क्रीज स्टॅमिना. तुमचा स्टॅमिना वाढलेला असतो. तेला तुपाचा मर्यादित वापर म्हणून पाहिजे. कोणतं तेल वापरावं याच्यापेक्षा तेल बिया जास्त महत्वाचे. हे एक कॅलरी चार्ट असतो ना, मी त्याच्यात एक कॉलम ऍड केला की 2 बिस्किट म्हणजे 1 किलोमीटर चालणे, 1 कप चहा म्हणजे 1.2 किलोमीटर चालणे. ओके. कशामध्ये किती कॅलरीज आहेत त्या खर्च करायला काय करावं लागतात. 1 प्लेट कांदा भजे 200 कॅलरीज म्हणजे 4 किलोमीटर चालणे, 1 समोसा म्हणजे 4 किलोमीटर, 1 स्वीट म्हणजे 2.5-3 किलोमीटर. ओके. हिशोब लावा. आपण जेवढं खातोय ना आज, एवढं जर आपण खात राहिलो ना तर रोज औरंगाबादला एक चक्कर मारा लागतं, मग काही हरकत नाही. पूर्ण फेरी 6 तास, नाही तर मग त्या रोजगार हमीच्या याच्यावर जावं लागते, खंतीवरती 6 तास काम करायला. मग प्रॉब्लेम नाही, खाण्यात काही नुकसान नाही आहे, चुकीचं नाही आहे. प्रॉब्लेम आपल्या सिस्टीमचा आहे, आपले पचवायची ताकदच नाही आज, म्हणून मग बदलायला लागेल आपल्याला. 1 चमचा साखर तेल तूप वरून घेतलं म्हणजे परत 1 किलोमीटर चाला. हे सगळे सूत्र लावून ठेवा डायनिंग टेबल वरती. आलेल्या पाहुण्याला आग्रह करा, नाही तूप घ्याच जरा की नाही, म्हणजे मग लक्षात येईल जरा. दुसरा पार्ट जो आहे आहाराच्या नंतरचा तो एक्सरसाइज. 3 प्रकारचे व्यायाम महत्वाचे. म्हणजे आता साधारणपणे माझ्या बोलण्यातला एक 60-70% पार्ट झालेलाच आहे, उरलेला 20-25% जो आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. 3 प्रकारचे व्यायाम सगळ्यांसाठी मस्ट आहे. एक ज्याला आपण कार्डिओ म्हणतो, साधा सोपा व्यायाम. त्याच्यामध्ये दम श्वासाचे व्यायाम येतात, हार्ट आणि लंग कॅपॅसिटी बिल्टअप करणारे व्यायाम आहेत. दुसरं आहे स्ट्रेचिंग. त्याच्यामध्ये योगासनं तुम्ही करता, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होऊनच जाते आपोआप. समजा सूर्यनमस्कार आहे, त्याचा फायदा होतो. तिसरा एक व्यायाम जो फारसा माहिती नाही आपल्यापैकी अनेकांना, आणि जिथे आपण कमी पडतो तो आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. मसल बिल्डिंग पाहिजे.
साधारणपणे 50 नंतर आपलं मसल मास कमी व्हायला लागते, शरीरातले स्नायू. त्याला सार्कोपेनिया असं म्हणतात. आणि आपलं वय जे आहे ऑर्गन्सचं, हे मसल मासवरती बरंचसं अवलंबून असते. त्यामुळे खास करून 50 नंतर तर हे मस्ट आहे. त्याच्या आधीपासूनच करायला पाहिजे, पण 50 नंतर तर करायलाच पाहिजे. 10-15 मिनिटं. आणि यासाठी उत्तम आहे आज जे ग्रीन जिम्स आहेत गार्डनमध्ये लागलेले, पुशपुलवाले हातापायाचे, दॅट इज द बेस्ट. आपल्या क्षमतेनुसार करायचे 10-15 मिनिटं. किंवा घरच्या घरी करायचं असेल बिना साधनांचं तर सूर्यनमस्कार आहे, सीटअप, पुशअप्स आहे, स्प्रिंग आहेत, ते बँड येतात, रेजिस्टंट बँड, किंवा मग जिममध्ये जाऊन जे वेट ट्रेनिंग आहे तशा काही गोष्टी असू शकतात. ओके, हे एक महत्त्वाचा व्यायामाचा प्रकार आहे. कार्डिओ मध्ये जे आहे 40-45 मिनिटं करायला पाहिजे. आणि मग काय येतील त्याच्यामध्ये? पायी चालणं असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, स्पोर्ट्स असेल, असं काहीतरी. एक साधारणपणे अर्धा तास फ्लेक्झिबिलिटीसाठी सूक्ष्म व्यायाम आणि योगासनं, त्याच्याबद्दल फार बोलतच नाही मी आता. आणि तिसरं सांगितलं स्ट्रेंथ ट्रेनिंग. साधारणपणे 90 मिनिटं स्वतःसाठी काढा दिवसातले. निदान 5 दिवस काढा, 2 दिवस बुट्टी मारा, हरकत नाही, चीट डे. 90 मिनिटं स्वतःसाठी काढा, त्याचा फायदा होतो. आता काल रात्री मी बुलढाण्याला मुक्कामी होतो, 12:30ला वगैरे झोपलो आम्ही सगळे, माझा मावशी वगैरे असते, सगळे जमलो. उशीर झाला झोपायला, 5:30ला उठलो आणि 7:30ला गाडीत बसलो सगळं आवरून. त्याच्यापूर्वी माझे आसनं झाले पूर्ण, आमच्या दोघांचे पण. माझी मिसेस पण आली, तिची पण आसनं झाले, माझे पण झाले. काल पण निघताना सकाळी काही गोष्टी करूनच चुकलो. त्यामुळे रात्री 12 वाजो की 2 वाजो बॅटरी डाऊन नाही होत. गेले अनेक वर्ष माझी बॅटरी डाऊन झालेली बहुतेकांनी पाहिलेली नाहीये, मला ओळखणाऱ्यांनी. लोक म्हणतात एवढी एनर्जी येतेच कुठून तुम्हाला? खास करून शिक्षक, प्राध्यापक लोक हमखास विचारतात. आम्हाला म्हणजे 2 पिरियड आले की असं वाटतं 1 पिरियड ऑफ असला तर बरं होते. तुम्ही कसं काय नॉनस्टॉप 2-2, 3-3 तास बोलता बा, आणि उभं राहून पाण्याचा घोट न घेता? त्याला एकच उत्तर असते, एक तर ते आवाज इथून निघतोय की इथून निघतोय, तो फरक असतो. ओके. आणि दुसरं, हे सगळं कशासाठी करता तुम्ही यावर अवलंबून आहे. मी जे म्हणालो, मी इथे आलोय, माझ्या उद्देश मला स्पष्ट आहे, मला ठरले आहे की मला इथे या हॉलमध्ये आज येणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काही ना काहीतरी बदल होणार आहे. दॅट इज माय बिलीफ, ती माझी श्रद्धा आहे, आणि त्यासाठी मी आलेलो आहे. आणि जी गोष्ट आपल्याला आनंद देते ना, ती गोष्ट कधीच थकवा येत नाही. थकवा इज मोस्टली सायकोलॉजिकल, इट इज नेव्हर फिजिकल. क्वचित असतो फिजिकल थकवा जो येतो, हा जास्त करून मानसिक असतो. की ज्या करण्याची इच्छा नाहीये, मजबुरीने कराव्या लागतात, तिथे माणूस लवकर थकतो. तुम्हाला माहिती आहे, गाडी जर दिवसभर चालू राहिली आपली तर बॅटरी चार्ज होत राहते. गॅरेजमध्ये महिनाभर गाडी राहिली तर बॅटरी डाऊन होते. आपण दिवसभर काम करतो, संध्याकाळी येताना जर आपली बॅटरी डाऊन होत असेल, कामावरून येणार, तर प्रॉब्लेम आहे, आपली इलेक्ट्रिकल कनेक्शन फॉल्टी आहे. लगेच गॅरेजला गाडी लावा, दुरुस्त करून घ्या. जे काय करतो दिवसभरात त्यांनी बॅटरी चार्जच व्हायला पाहिजे. तुम्ही घरात असा की बाहेर असा, नाही तर सोडून देते काम, बदला. भरपूर गोष्टी करता येण्यासारख्या जगात, काही अडचण नाही आहे. हे करता आलं पाहिजे. आणि ही सुरुवात कधीपासून करता आली पाहिजे? बरेच लोक म्हणतात नाही रिटायरमेंट नंतर करू, आता कुठे फुरसत आहे हो, आता तर सगळं हे असं आहे, तसं आहे, तसं आहे. तोपर्यंत पोहोचायसाठी करा, नाही तर पोहोचणारच नाही तिथपर्यंत, करण्याची वेळच येणार नाही. हा प्रश्न येतोय. म्हणून व्यायाम पण महत्वाचा आहे. पायी चाला निदान. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये स्टेप काउंटर आहेत आजकाल, सोपं आहे. गुगलचं फिट ॲप आहे आणि इतके सारे ॲप आहे. बरेच जण आजकाल ते घड्याळी लावतात. निदान प्रयत्न करा की 5-7 हजार स्टेप्स तरी झाल्या पाहिजे दिवसाला. आठवड्याला 40-1,000 स्टेप्स, 30 ते 40,000. महिन्याभरात निदान 1.5-2 लाख स्टेप्स. रेकॉर्ड ठेवा. रेकॉर्ड नसेल तर काही खरं नाही. आपल्याला समजत नाही काय करून राहिलो, तर काय खाऊन राहिलो. आपल्याकडे मोजमापच नाही, सगळं अंदाजे काम आहे. सोपं आहे. टेक्नॉलॉजीने आपल्याला हे उपयोगी करून दिलेलं आहे, म्हणून त्याचा फायदा करा, त्याचा उपयोग होतो. लिफ्टच्या जागी जिना वापरा शक्यतो. पार्किंग अगदी घराच्या दरवाजापर्यंत नका, थोडं दूर पार्क करा, चालत जा. आमच्याकडे प्रयासची 5 मजली इमारत आहे. मी राहतो तोही 3ऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. मला नाही आठवत की मी कधी लिफ्ट वापरली म्हणून.
अगदीच अर्जंट आहे, सामान आहे तर गोष्ट वेगळी आहे. वी नेव्हर यूज लिफ्ट. एवढं तर करता येते आपल्याला, काही अडचण नाही. मला बसूनही बोलता आलं असतं. आता मला विचारलंय त्याने, मी बसून बोलणार की उभं राहून बोलणार? म्हटलं मी उभं राहून बोलेल. आज जो थोडासा पाहुणचार झाला, नुसतं उभं राहिलं तरी फरक पडते बरं का. कॅलरी बर्न होतात तुमच्या जास्त. त्यामुळे ज्या गोष्टी बसून करता त्या उभ्याने करा, ज्या उभ्या राहून करता त्या हिंडत फिरत करा थोड्याशा अशा. वन स्टेप अहेड, दॅट इज ऑल्सो ओके. आपण हा स्ट्रक्चर्ड व्यायाम पण करा काही ना काहीतरी. सूर्यनमस्कार, प्राणायाम. तिसरी गोष्ट जी आहे महत्वाची ती आहे मन. सगळ्यात महत्वाची कदाचित. या सगळ्यांच्या मध्ये मन. आपण का बरं नाही केलेलं? आपलं मन म्हणते नाही झोपणं मस्त वाटते, झोपलं की कशा उठायचं एवढा लवकर, आळस येते. नहीं बोले रात को लेट हो गया ना, अब कल से पक्का बोले 7 बजे. आजही मला माहिती आहे, आता तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा होणार आहे. आता आज तुम्ही अलार्म लावून ठेवणार आहे मोबाईलवरती सकाळी 5-5:30चा. ग्रोथ हार्मोन असते बा, आपल्याला उद्या पकडायचंच ग्रोथ हार्मोन. आणि उठाल परत म्हणा, नाही यार कल जरा ज्यादा ही थक गए, बंद करा, अब कल से पक्का बिलकुल. हाँ